प्रभाग क्रमांक 6च्या विकासाला नवा चेहरा करण कराळे. सर्व कॉलनी व गल्लीबोळात काँक्रीट रस्त्यांचा संकल्प. आमदार संग्राम जगताप. खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक 6 मधील रस्त्याचे भूमिपूजन. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेला सर्व कॉलनी व गल्लीबोळात काँक्रीट रस्ते करण्याचा संकल्प प्रत्यक्षात साकार होत असून नगरच्या पायाभूत सुविधांना नवसंजीवनी मिळत आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक 6 येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक ते आदर्श कॉलनी या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेविका आशा कराळे, उदय कराळे, शिवाजी कराळे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष करण कराळे, दामोदर बाठेजा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे, धूळ व चिखल यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. काँक्रीट रस्त्यामुळे हा त्रास कायमचा दूर होणार असून पुढील 15 ते 20 वर्ष रस्त्याच्या डागडुजीची गरज भासणार नाही. नगर शहरातील रस्ते विकासासाठी 450 ते 500 कोटी रुपयाचा ऐतिहासिक निधी उपलब्ध करून देत काँक्रीट रस्त्यांवर भर देणारे आमदार संग्राम जगताप हे राज्यातील पहिले आमदार ठरल्याचे त्यांनी सांगितले. दर्जेदार रस्ते म्हणजे शहराच्या प्रगतीची मजबूत पायाभरणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शहर केवळ पेन्शनरचे न राहता तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे केंद्र व्हावे या उद्देशाने नगरला पुढील 10 वर्षात IT हब म्हणून विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे बेंगळूरकडे होणारे तरुणांचे स्थलांतर थांबेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहर स्वच्छता, सुबक रस्ते आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांच्या जोरावर नगर शहर राज्यात आदर्श शहर म्हणून नावारूपाला येईल असा ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. करण असेल, त्याचबरोबर माजी महापौर बाबासाहेब वाकळे असतील, त्याचबरोबर इथं जे या प्रभागात अगोदर नगरसेवक होते ना, आता जे प्रभागाच्या रस्ता बदलल्यात आणि जी सगळी मंडळी इच्छुक आहेत त्यांच्या प्रयत्नातून आणि हा सगळा प्रभाग जो आहे तो हिंदुत्ववादी विचाराचा आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागं नेहमी असलेला प्रभाग आहे. त्यामुळं या भागातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी महायुती म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. आणि आत्ताच आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दामोदर बाठेजा यांनी जे सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, साधारणतः डम्पिंग ग्राउंड जे आहे कचऱ्याचं, लाईटचा जी समस्या आहे तर त्याच्यावरही आपण सातत्याने पाठपुरावा करून सावेडीचं जे 33 सबस्टेशन आहे त्यासाठीची जी जागा ती माननीय आमदार साहेब, माननीय पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून आपण महानगरपालिकेकडनं MSCBला हस्तांतरित केली आणि सारसनगर आणि सावेडी येथील दोन्हीही 33 kV सबस्टेशनचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागलेले आहेत. जी एजन्सी नियुक्त झाली त्यांनी आता विनंती केली. आमदार साहेब पण अधिवेशनात अडकले होते, माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब पण अधिवेशनात अडकले होते, पण आपण तातडीने या 2-3 दिवसात या दोन्ही सबस्टेशनचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत. आणि हे 2-3 दिवसात या दोन्ही सबस्टेशनचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत. आणि हे 2 सबस्टेशन झाल्यानंतर जी मूळ समस्या आहे ती सारखी जी वीज जाते हा जे प्रकार आहे तो मध्य शहरातला सबस्टेशनचा कमी होईल आणि त्यामुळं पुढच्या काळात तुम्हाला विजेच्या समस्येतून एक मोठी सुटका पुढच्या काळात मिळणार आहे. डॉक्टर साहेब, म्हणजे आता भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आमच्याबरोबर आता जे काही येणारे लोक असतील त्यांच्याबरोबर तुम्ही जर आमच्या लोकांवर जर जबाबदारी मातारूपी जर दिले तर तुम्हाला सांगतो तर आपला पुढचा टप्पा जो कॉन्क्रीट करण्याचा आहे तर तो टीव्ही सेंटर चौक ते भिस्तबाग माल हा कॉन्क्रीट करा. संपूर्ण पाईपलाईन रोड म्हणजे आपली छत्रपती संभाजीनगर महामार्ग तर इकडं पाईपलाईन रोडचा संघर्ष चौक आणि तिसरा गुलमोर रोड हे आमचे 3 टप्पे या भागातले रस्ते पुढच्या टप्प्यामध्ये आहेत. पुढच्या मार्च नंतर आमचा प्रयत्न आहे की शासनाकडून त्या निधी आणायचा. त्यामुळे एवढीच विनंती आहे की तुम्ही जरी आज इथं कॉलनीतले असले तर प्रत्येकाच्या ओळखी, नाते, मित्रपरिवार शहरातल्या इतर ठिकाणी असतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला हे सगळ्या कामांकरता खालची टीम सुद्धा चांगली लागते. तर आमचं काम आहे शासनाकडे निधी आणणं. निधी आल्यानंतर अधिकारी वर्ग समजा आता पारखी साहेब आहेत, शहर अभियंता आहेत, त्यांचं काम आहे टेंडर प्रक्रिया व्यवस्थित करणं, काम क्वालिटीचं करून घेणं. पण नगरसेवक जर टीम चांगली असली तर छोटं मोठं अतिक्रमण तिथं तो काढून घेणं, नगरसेवक स्वतः त्या लोकांना जाणं, तिथं सगळ्या बाकी छोट्या मोठ्या गोष्टी करून घेणं हे नगरसेवकांचं काम आहे. त्यामुळे तुम्ही ती टीम निवडून देण्याचं काम करा.
हीच तुम्हाला आजच्या निमित्ताने विनंती करतो की जेणेकरून या शहरामध्ये विशेषतः उत्तर नगरच्या भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येईल. सर्वांचे आशीर्वाद असे आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर आज मतरूपी एकदा नाही दोनदा नाही 3 वेळा आम्हाला संधी तुम्ही काम करण्यात दिली आहे. तशीच संधी तुम्ही पुढच्या काळामध्ये आमच्या जे आता आम्ही सगळेजण लोक बसून करू ते जे उमेदवार मिळतील त्यांना तुम्ही देण्याचं काम करावं एवढी एक विनंती तुम्हाला नागरिकांना करतो. आणि आज एक चांगल्या पद्धतीने आपल्याकडे आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि आता मी फोनवर बोलत असताना सांगितलं की अधिकारी लोकांशी बोललेलो आहे आपल्याकडं जे काय काम होणार आहे तर हे कॉन्क्रीटच झालं पाहिजे अशा प्रकारची चर्चा देखील झाली. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही खात्री देतो. आणि आपण सगळ्यांनी म्हणजे आता 4 दिवसात आता बोललं जातंय की आम्ही टीव्हीत जे ऐकतोय की 2-4 दिवसात आचारसंहिता उद्याही लागू शकते परवाही लागू शकते. तर लागल्यानंतर तुम्ही ही निवडणूक प्रक्रियेमध्ये घरातून बाहेर निघा, प्रत्येकाने जबाबदारी घ्या. कारण की समोरचे जे लोक आहेत हे प्रत्येक वॉर्डात तुम्हाला सांगतो आज 2-2 हजार मत त्यांचे झालेले आहेत. जर आपल्याला काही कमी जास्त झाला आपण जर घरातून बाहेर निघलो नाही त्या विचाराचे लोक आले तर ते उघड काय कोणी बाजू घेत नाही. शेवटी ते तराजूसारखं बॅलन्स ठेवतात. आपल्याला अजिबात बॅलन्स नको आहे. आपल्याला आपल्या पद्धतीने सगळं इथं जे काय काम आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याच विचारानं आपल्याला काम या शहरामध्ये करायचं. आम्हाला मतरूपी आशीर्वाद आमच्या विचाराच्या लोकांना द्यायचं काम करावं ही एक विनंती आपल्याला या निमित्ताने मी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे साहेब तसेच आमचे नेते माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्याचप्रमाणे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आज आपल्या सावेडी उपनगरामध्ये प्रमुख असणाऱ्या ह्या 4 ज्या कॉलनी आहेत साधना सोसायटी, भाग्योदय कॉलनी, विनायक पार्क आणि आदर्श कॉलनी या 4ही कॉलन्यांना जोडणारा जो प्रमुख रस्ता आहे असा रावसाहेब पटवर्धन स्मारकापासून जो येतो त्याचं व तसंच आदर्श कॉलनी अंतर्गत कॉन्क्रिटीकरण या रस्त्याचा आज शुभारंभ पार पडला. या कामाच्या प्रसंगी आज आपले कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप तसेच भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर शहराचे जिल्हा अध्यक्ष माननीय अनिलजी मोहिते त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संपतदादा बारसकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सर्व नगरसेवक आणि विशेष करून आज 4ही कॉलनीमधील सर्व आमचे मित्रपरिवार असेल, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या माता भगिनी असेल या बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे विशेष करून मी या ठिकाणी आज आभार व्यक्त करतो. आणि आपण पाहतो की प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्या 7 वर्षापासून विकास कामं ही जोरात चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील ही विकास कामे अशीच चालू राहतील. या ठिकाणी आज आम्ही भाषण करताना सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं. येत्या मंगळवारी आज आपल्या प्रभागामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्मारकाचं उद्घाटन त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. तरी सर्व आपल्या अहिल्यानगर शहराच्या वासियांनी त्या ठिकाणी असंख्य अशा उपस्थितीने त्या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आपणा सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.